स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 26/12/2024 रोजी या ठिकाणी संपन्न होत असलेल्या आढावा बैठकीसाठी मी या ठिकाणी उपस्थित आपण सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो व आदरणीय नामदार माननीय श्री संजय प्रमिला धुलीचंद राठोड साहेब, माननीय मंत्री महोदय, मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे या प्रसंगी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेट वस्तू देऊन स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी संस्थेचे माननीय महासंचालक श्री विभा नाथ साहेबांना आमंत्रित करतो. टाळ्यात यानंतर माननीय मृद व जलसंधारण आयुक्त श्री दुसाने सर यांचे स्वागत संस्थेचे सह अधीक्षक अभियंता तथा सहसंचालक श्री कापगाते सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर माननीय मंत्री महोदयांचे खासगी सचिव माननीय डॉक्टर विशाल राठोड सर यांचे स्वागत श्री कापगते सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय मंत्री महोदयांचे मित्र पिंगळे साहेब, श्री पराग पिंगळे साहेब यांचे स्वागत डॉक्टर पुराणिक सर करतील अशी मी त्यांना विनंती. धन्यवाद सर. यानंतर आजच्या आढावा बैठकी संदर्भात वाल्मीचा परिचय व भविष्यातील वाल्मी बाबत सादरीकरण व चर्चा करण्यासाठी मी संस्थेचे माननीय महासंचालक श्री नाथ साहेब तसेच सर्व विद्याशाखांचे विद्याशाखा प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी कृपया जे आहे आणि डॉक्टर गणवीर सरांना विनंती आहे की कृपया सर पीपीटी. आजच्या या आढावा बैठकीस उपस्थित असलेले आपले माननीय मंत्री महोदय यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. वाल्मी व वाल्मीच्या सर्व कर्मचारी आणि प्राध्यापक वृंदांतर्फे आपल्या आजच्या वाल्मीच्या आढावा बैठकीमध्ये वाल्मी ही काय आहे आणि कशी आहे. आपल्या भारतामध्ये 14 वाल्मी आहेत, त्यापैकी एक आपली वाल्मी आहे आणि सर्वात प्रथम भारतातली सर्वात प्रथम अग्रगणी अशी वाल्मी आहे. याला केंद्र शासनाने बऱ्याच प्रोजेक्टमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून घोषित केलेलं आहे. वाल्मीतर्फे आपल्याकडे जे प्रशिक्षण घेतले जातात ते सर्व प्रशिक्षण हे येथील प्राध्यापक वर्ग जे आहेत निष्णात आहेत. आपल्या आपल्या विषयातले आतापर्यंत त्यांनी जवळपास 40 वर्षाची वाल्मीची स्थापना झालेली आहे. 44 वर्ष 45 वर्षाचा आपण वाढदिवस साजरा केला आणि ते जवळपास आता रिटायरमेंटला आलेले प्राध्यापक वर्ग आहेत, अनुभवी आहेत. त्यांनी आतापर्यंत बरेच प्रशिक्षण वर्ग हे घेतलेले आहेत. नंतर रिसर्च वर्क पण केलेले आहेत. काही पायलट प्रोजेक्ट म्हणून केंद्र शासनाने जे देण्यात आलेले होते त्यांचे कामं पण केलेत आणि त्यांचे रिपोर्ट पण केंद्र शासनाला सादर केलेले आहेत आणि केंद्र शासनाने ते ॲप्रिशिएट केलेले आहेत. त्यासाठी वाल्मीला त्यांनी अनुदान पण दिलेले आहे. ते अनुदान पण वाल्मीला सर्व प्राप्त झालेले आहे. नंतर मी पुराणिक सरांना अशी विनंती करतो की त्यांनी वाल्मीबद्दल जास्त प्रेझेंटेशन करावं. मी मुख्यत्वे 2 विषयांवरती तुमचं ध्यान आकर्षण करणार आहे. एक वाल्मीचा जो आढावा आहे त्याच्या संदर्भामध्ये की काय काय प्रगती मागील 44 वर्षामध्ये झाली आहे आणि दुसरं भविष्यातली वाल्मी कशी असावी. हे 2 विषय सर तुमच्यासमोर आवर्जून मांडायची आमची इच्छा आहे. वाल्मी ह्या संस्थेची स्थापना जसं सरांनी सांगितलं 1 ऑक्टोबर 1980 रोजी झाली सर. आता 44 वर्ष पूर्ण झालेले आहेत वाल्मीला. 45 वर्षात पदार्पण झालं
आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही आता 1 ऑक्टोबरला आमचा एक वर्धापन दिवस पण साजरा केला होता. आणि त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा आढावा घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की या 45 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये वाल्मीनी एक व्यवस्थितरित्या जल व भूमी व्यवस्थापन हा विषय आपल्या राज्यामध्ये रुजवलेला आहे. आणि या संस्थेला 2017 मध्ये सर जेव्हा शासनाच्या असं लक्षात आलं की जवळजवळ 82% आपलं महाराष्ट्रातलं जे क्षेत्र आहे ते कोरडवाहू आहे आणि तिथच्या शेतकऱ्यांना सुद्धा पाणी आणि मृदा संवर्धनाच्या संदर्भामध्ये वाल्मीच्या टेक्निकल गायडन्सची गरज आहे. त्यावेळेला 2017 मध्ये वाल्मीला जलसंपदा विभागाकडनं मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आलं. त्याच्यामुळे पहिले वाल्मीचा स्कोप जो 18-20% क्षेत्रापुरता मर्यादित होता, आता तो 82% आणि ते पण काम आपल्याजवळ आहे. त्याच्यामुळे एक व्हिजन खूप ब्रॉड करण्याची गरज जी आहे ती आता संस्थेला भासली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही भविष्यातली वाल्मी कशी असावी याच्याबद्दल जे आहे एक कन्सल्टेशन म्हणजे लोकल कन्सल्टेशन केलं प्राध्यापकांमध्ये, रिसर्च स्कॉलर्समध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये, आणि त्याच्यावरनं आम्ही तो एक व्हिजन प्लॅन बनवलेला आहे, तो आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहे. तत्पूर्वी सर वाल्मीचा आढावा म्हणून जे बैठकीचा मूळ उद्देश आहे त्याच्या संदर्भात माहिती देऊ इच्छितो. सर, वाल्मीचे स्थापित उद्दिष्ट आहे जे मेमोरंडम ऑफ असोसिएशन आमचं बनलेलं आहे. त्याच्यानुसार शासकीय विभागाचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहे, विशेष करून जलसंपदा विभागाचे आणि आता मृद व जलसंधारण विभागाचे, त्यांचे प्रशिक्षण, क्षमता बांधणीचे कामं जे आहे ते वाल्मीमध्ये मुख्यत्वे केल्या जातात. आणि हे कामं करण्यासाठी जे आवश्यक रिसर्च आहे, अडॅप्टिव्ह रिसर्च असेल किंवा ॲक्शन रिसर्च असेल, ते रिसर्चचे कामं या ठिकाणी होतात. आम्ही सर अप्लाइड रिसर्च करत नाही. जे अप्लाइड रिसर्चचे कामं आहे ते अकॅडमिक स्तराचे असतात, ते युनिव्हर्सिटीजमध्ये होतात. पण त्यांनी जे रिसर्च केलेलं आहे ते फील्डपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे याच्यासाठी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत, जे शेतकऱ्यांशी जुडलेले आहेत आणि सगळ्या योजना राबवतात आहे, त्या अधिकाऱ्यांना ते सगळे रिसर्चचे कंपोनंट्स आणि त्याचे जे काही निष्कर्ष आहेत ते व्यवस्थितपणे शेतकऱ्यांना समजतील या भाषेत आणि तंत्रज्ञान सोपं करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जी पद्धती आहे ती पद्धती प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही इथे करतो. आणि त्याच्यासाठी लागणारा जो रिसर्च आहे, अडॅप्टिव्ह रिसर्च, तो रिसर्च या ठिकाणी केला जातो सर. आणि याच्यानंतर हे सगळं करण्यासाठी विस्तार म्हणजे एक्सटेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते एक्सटेन्शनचं काम जे आहे आम्ही डिफरंट पब्लिकेशन्स आणि आता रिसेंटली आम्ही यूट्यूब आणि वाल्मी महाराष्ट्र नावाचं आमचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही हे सगळं करायचं म्हणजे सोशल प्लॅटफॉर्म जे आहेत त्या प्लॅटफॉर्मचा आता वापर करायला सुरुवात केलेली आहे. सर, हे सगळं करत असताना नियामक मंडळ जे आहे आमचं माननीय प्रधान सचिव मृद व जलसंधारण यांच्या अध्यक्षतेखाली बनलेलं आहे. सगळे निर्णय नियामक मंडळात होतात सर. आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी जे आहे महासंचालक वाल्मी या संपूर्ण वाल्मीचं जे आहे प्रशासनिक आणि तांत्रिक नियंत्रण करत असतात सर. तर असं वाल्मीचं एक संघटन तक्ता बनलेला आहे. जो संघटन तक्ता याच्यावर दिसतो आहे त्याच्यामध्ये वाल्मीला सर याची आंतरशाखीय प्रशिक्षण प्रणाली जी आहे इतर युनिव्हर्सिटीज किंवा इतर संस्थांपेक्षा वेगळी आहे सर. या ठिकाणी जर शेतकऱ्यांना गरज असते, इंजिनिअरिंग स्ट्रक्चर्स आपण बनवतो तर इंजिनियर्सची गरज असते, ॲग्रिकल्चर मेन ऑक्युपेशन आहे म्हणून त्याची पण गरज असते. त्याच्यानंतर विज्ञान म्हणजे कम्प्युटरचं सगळं काही जे आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर विज्ञान शाखेच्या माध्यमातून ते इथे केलं जातं. त्याच्यानंतर हा पूर्ण विषय जो आहे हा शेतकऱ्यांशी आणि लोकांशी जोडलेला आहे गावातल्या, म्हणून सामाजिक शास्त्र, आर्थिक आणि एक रिसेंटली म्हणजे मागील 20-25 वर्षांपासून जे आहे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हा मोठ्या प्रमाणावर सगळ्या राज्यांमध्ये राबवलं जात आहे. तर त्याचं IWDM नावाची एक फॅकल्टी जी आहे त्या ठिकाणी म्हणले. तर अशा टोटल 5 टेक्निकल फॅकल्टीज या ठिकाणी आहे. आणि या फॅकल्टीला सपोर्ट करणाऱ्या लॅबॉरेटरीज आणि या फॅकल्टीमध्ये काम करणारे जे सगळे प्राध्यापक वर्ग आहे ते सगळे उच्च शिक्षा विभूषित प्राध्यापक वर्ग आहे. सगळेजण डॉक्टरेट आहे. आपल्या देशातल्या मोठ्या मोठ्या IITs मधून वगैरे ते पासआउट झालेले आहेत सर. तर अशा प्रकारे वाल्मीनी जे आहे एक टेक्निकल इंटेलेक्च्युअल मॅनपॉवर आहे ते आपल्या याच्यामध्ये एकत्रित केलेलं आहे. हे जे मॅनपॉवर आहे सर प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या कॅडरमध्ये आहे आणि काही टेक्निकल कॅडरमध्ये आहे. वाल्मीजवळ काम करण्यासाठी जे आहे मेमोरंडम ऑफ असोसिएशन आहे, गव्हर्नन्सचं स्ट्रक्चर आहे, आमच्या जो स्थापित उद्दिष्ट आहेत, मनुष्यबळ ते आता सध्या कमी झालेलं आहे. आम्ही जवळजवळ 40% मनुष्यबळावरच सध्या काम करत आहे सर. मला वित्तीय सहायता ग्रँटीन एड जी आहे ती शासनाची मिळते. सगळं मेंटेनन्स असेल किंवा सॅलरीज असेल त्या सगळ्या मीट आउट करण्यासाठी
आणि आमचे प्रकाशन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत माहिती पोहोचवत असतो सर. वाल्मीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे एकूण 438 एकर जमीन आमच्या या ठिकाणी आहे सर. 1980 मध्ये त्याला अधिग्रहित करण्यात आलं होतं. रस्ते आणि भवन याच्यामध्ये जवळजवळ 1000 वर्गमीटर म्हणजे 2.5 एकर जमिनीमध्ये सगळे भवन रस्ते वगैरे बनलेले आहे. प्रात्यक्षिक प्रक्षेत्र जवळजवळ 62.5 एकरचं आहे. आणि वाल्मीजवळ सर सिंचन तलाव आहेत सर 2. त्याच्या माध्यमातून आम्ही आमची पाण्याच्या गरजा पूर्ण करतो, परंतु आता त्या पण थोड्याशा कमी पडायला लागलेल्या आहेत. त्या पण आम्हाला पुढे वाढवायच्या आहेत. वृक्षारोपण जवळजवळ 75 एकरामध्ये केलेलं आहे. मागील 7-8 वर्षांमध्ये सर वाल्मीची जमीन जी आहे हा एक सोलापूर धुळे महामार्ग जो गेलेला आहे त्याच्यामध्ये 22 एकर जमीन जी आहे ती अधिग्रहित झाली. एक लॉ युनिव्हर्सिटी जी आहे ती बनली आहे, त्याच्यासाठी 33 एकर जमीन त्यांना आम्हाला द्यावी लागली सर. तर ह्या 2 मोठ्या इन्स्टिट्यूशन, या 2 कारणांसाठी जी आहे आमच्या 438 एकर पैकी ही 55 एकर जमीन जी आहे ती याच्यामध्ये गेलेली आहे सर. प्रशिक्षणामध्ये आम्ही 1980 पासून अंदाजे 2600 पेक्षा जास्त प्रशिक्षण केलेले आहे आणि त्याच्यामध्ये 1,13,000 ते प्रशिक्षणार्थी या संस्थेने प्रशिक्षित केलेले आहे. त्याच्यापैकी 500 हा आकडा 19 कधीपासूनचा आहे? सर 1980 पासून नोव्हेंबर आता जो मागचा महिना होता त्याच्या आकडा आहे. एवढे प्रशिक्षण वर्ग झाले? हा, एवढे प्रशिक्षण वर्ग पण झाले. आता हे 22, 23, 24 ला किती झाले ते नाही ना? ते आहेत सर आपल्याजवळ, ते पण आहे, ते पण सांगू शकतो सर आपण. शेतकरी हा केंद्रीय स्थानी आहे सर. तर त्यांचे सुद्धा प्रशिक्षण म्हणजे प्रगतीशील शेतकऱ्यांचे प्रशिक्षण असो किंवा पाणी वापर संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे प्रशिक्षण असो ते या ठिकाणी केल्या जातात. तर ते जवळजवळ 542 झालेले आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 63,000 पेक्षा जास्त 64,000च्या जवळपास प्रशिक्षण जे आहे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित झालेले आहेत. याच्यासाठी आम्ही संस्थेमध्ये जे प्रकाशन आणि विविध प्रशिक्षण साहित्य निर्माण केलेलं आहे, टेक्निकल नेचरचं आहे सर सगळं. त्याचा वापर जो आहे ज्या व्यक्तीला ती टेक्नॉलॉजी वापरायची आहे त्याच्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. तर इरिगेशन मॅनेजमेंट आणि आता सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन ह्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या आमच्या सगळ्या या टेक्निकल प्रकाशनाच्या माध्यमातून आम्ही पुरवत असतो. हे सगळं करण्यासाठी आणि हँड्स ऑन प्रॅक्टिस करण्यासाठी आमच्या इथे प्रयोगशाळा पण आहेत सर. त्या प्रयोगशाळांमध्ये एक क्रॉप सायन्स लॅबोरेटरी आहे, एक सॉइल सायन्स लॅबोरेटरी आहे, स्प्रिंकलर अँड ड्रिप इरिगेशन सिस्टम जी आहे फील्डमध्ये दाखवण्यासाठी ते आहे. हायड्रॉलिक लॅबोरेटरी आपल्या राज्यामध्ये एकमात्र हायड्रॉलिक लॅबोरेटरी आहे जी 1980 मध्ये आपल्या संस्थेमध्ये बनलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण फ्लो मेजरमेंटचे कामं करतो सर. अर्धन चॅनल असतील किंवा कॅनॉल्स असतील, लाईट कॅनॉल असतील, त्याचं फ्लो मेजरमेंट कसं करायचं यांना शिकवत राहतो सर. त्याच्यानंतर पुस्तकालय सर आमचं एक टेक्निकली व्हेरी रिच असं पुस्तकालय आहे. जवळजवळ 26,000 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये पुस्तकं आहेत. ते सगळे टेक्निकल नेचरचे पुस्तकं आहेत. त्याचा डेटा सुद्धा आमच्या पुस्तकालयामध्ये अवेलेबल आहे सर. वाल्मीचे काही फोटोग्राफ्स आहेत, हे प्रवेशद्वार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट करत दाखवतो सेमिनार हॉल आहे सर. हा सेमिनार हॉल सध्या आता रिनोव्हेशन मध्ये आहे सर. आम्ही याला पूर्णपणे रिनोव्हेट करत आहे. माती परीक्षण प्रयोगशाळा याला सुद्धा आम्ही आंतरराष्ट्रीय स्तराची माती परीक्षण प्रयोगशाळा तयार करत आहे. आमच्या इथे त्याचे सॉइल सायन्सच्या एक्सपर्ट असिस्टंट प्रोफेसर आहेत मॅडम. त्याच्यानंतर ॲग्रोनॉमी प्रयोगशाळा ज्याला क्रॉप सायन्स लॅबोरेटरी आम्ही म्हणतो, ही सुद्धा आता त्या दर्जाची आम्ही तयार करत आहे. हायड्रॉलिक लॅबोरेटरी ज्याचा मी आता उल्लेख केला ती सुद्धा आता रिनोव्हेट करण्याच्या याच्यामध्ये आहे. IT आणि कम्प्युटर सायन्सेस साठी सुद्धा जी आहे संगणक प्रयोगशाळा तयार केलेली आहे. वाल्मीचं जे कृषी आणि उद्यान प्रात्यक्षिक प्रक्षेत्र आहे त्याच्यामध्ये आंब्याची झाडं, चिंचेची झाडं, चिकूची झाडं असे अनेक प्रकारचे उद्यान ऍग्रिकल्चर साठी जे आहे जवळजवळ 12 एकर जमिनीमध्ये आमचं कंटिन्युअस ऍग्रिकल्चर चालू असतं सर. आम्ही जवळजवळ 2 सीझन तर 100% 12 एकर मध्ये पेरणी करतो आणि त्याच्यामध्ये वॉटर मॅनेजमेंट रिलेटेड आमचे जे एक्सपेरिमेंट्स असतात ते एक्सपेरिमेंट्स आम्ही त्या ठिकाणी घेत असतो सर. एक VIP गेस्ट हाऊस सर वाल्मीने तयार केलेला आहे. 1980-85च्या दरम्यान बनलेला आहे, पण त्या गेस्ट हाऊसचं सुद्धा आता रिनोव्हेशनचं काम आम्ही सुरू केलेलं आहे सर. खेळ मैदान एक आहे, व्हिजन प्लान आहे, त्याच्यामध्ये आम्ही असा विचार करतोय सर की एक उत्कृष्ट प्रतीचं खेळ संकुल जे आहे ते औरंगाबादमध्ये वाल्मीच्या आवारात असावं आणि त्या दृष्टिकोनातून वर्ल्ड क्लास फॅसिलिटी डिफरंट स्पोर्ट्स इनडोअर आणि आउटडोअर हे सगळे आम्ही या ठिकाणी डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय. त्याचा आम्ही एक प्लॅन तयार केलेला आहे सर. त्याच्यानंतर सर वाल्मीजवळ जे कांचनवाडी तलाव आहे म्हणजे जो 3 एक पर्क्युलेशन टँक आहे आणि एक वॉटर स्टोरेज टँक आहे. तर त्याचा पाण्याचा वापर जो आहे आम्ही आमच्या ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज आणि आमच्या हॉर्टिकल्चर ऍक्टिव्हिटीज साठी करतो आणि आमचं जे रॉ वॉटर रिक्वायरमेंट आहे ते रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी ते करत असतो सर. तर हे 3 तलावांचे फोटोग्राफ्स आहे सर. याच्यामध्ये संस्थेने जे आतापर्यंत काम केलं आहे सर 40 वर्षांमध्ये, त्याच्यामध्ये रिसर्च, एक्सटेन्शन, कन्सल्टन्सी अँड ट्रेनिंग यामध्ये आम्ही अनेक प्रकारचे टेक्निकल स्टडीज केल्या. आम्ही त्याच्या शिफारशी जी आहेत त्या शासनाला दिल्या. शासनाने त्याच्यावरती अंमलबजावणी करून
अनेक प्रकारचे अभ्यास गट तयार केले आणि त्याचे अंमलबजावणीसाठी शासन निर्गमित केले सर. अशाच प्रकारे 2005 मध्ये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचा शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन नावाचा कायदा जो आपल्या पूर्ण राज्यामध्ये लागू झाला, तर तो कायदा तयार करण्यासाठी जे कमिटी तयार झाली होती, त्या कमिटीचे चेअरमन वाल्मीचे प्रोफेसर्स होते सर त्यावेळेला, आणि त्या कमिटीमध्ये वाल्मीचे लोक होते. अशाच प्रकारे आपल्या पूर्ण राज्यामध्ये पाण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या नदी खोऱ्यांमध्ये जे पाणी आहे त्या पाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा एक फार मोठा अभ्यास झाला चितळे सरांच्या अध्यक्षतेखाली. तर तो सुद्धा अभ्यास वाल्मीच्या याच्यामधनच ऑफिसमधनच पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा वाल्मीच्या लोकांनी भरपूर योगदान दिलेलं आहे सर. तर प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी हा जरी फेस लिफ्ट करणारा प्रोग्राम असला तरी आमचं म्हणजे जो तळागाळापर्यंत पोहोचण्याची जी माध्यम होतं ते माध्यम म्हणजे हे सगळे विभाग आहेत. जसं आता सध्या वाल्मी मृद जलसंधारण विभागामध्ये आहे, तर मृद आणि जलसंधारण विभागाचा जो सगळ्यात लास्ट लिंकचा जो मनुष्य आहे त्याच्यापासून तर चीफ इंजिनियर पर्यंत सगळ्यांची ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंग जे आहे हे वाल्मीमध्ये आपण करत असतो सर. याच्यामध्ये सर आपण आतापर्यंतचा डेटा जर बघितला तर जे शेतकरी मेन स्टेक होल्डर्स आहेत तर सरासरी 2000 शेतकरी जे आहे मागील 40-45 वर्षामध्ये आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये दरवर्षी ट्रेंड झालेले आहे सर. आणि आमचा असा पण अनुभव आहे सर, जे व्हिजिट करायला आम्हाला येतात त्यांची संख्या जवळजवळ मिळाली त्याच्यामध्ये तर जवळजवळ 5000 लोक जे आहे या संस्थेमध्ये दरवर्षी येत असतात आणि इथनं माहिती घेऊन समाजामध्ये जात असतात सर. याच्यामधला एक महत्वाचा जो भाग आहे जो 2017-18 नंतर उदयास आला तो म्हणजे वॉटर लिटरसीचा भाग सर. आपल्या राज्यामध्ये राजेंद्र सिंग नावाचे जे जलपुरुष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली वॉटर लिटरसीचा एक खूप मोठा कॅम्पेन जो आहे तो सुरू झालेला आहे 2017 पासून. आणि वाल्मी मध्ये सुद्धा ते अनेक वेळा आले आणि वाल्मी ही जी आहे ही मराठवाडा हा जो आपला विभाग आहे याच्यासाठी डिव्हिजनल लेवल वॉटर लिटरसी सेंटर पण आहे सर. तर हे 8 जिल्हे जे आहे पूर्णपणे वाल्मीच्या या आवारामध्ये वॉटर लिटरसीमध्ये ट्रेन झालेले आहे आणि बाकीचे जे मास्टर ट्रेनर्स पूर्ण राज्यामध्ये ट्रेन झालेले आहेत ते सुद्धा वाल्मीच्या प्राध्यापकांनी ट्रेन केलेले असतात. तर अशा प्रकारे राज्यामध्ये मायक्रो इरिगेशन सिस्टम असो या किंवा वॉटर लिटरसी रिलेटेड कामं असो ते सगळे रुजवण्यामध्ये या संस्थेने मागील 45 वर्षापासून भरीव योगदान दिलेलं आहे आणि अनेक प्रकारच्या याच्यामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे. इव्हन इथपर्यंत सर क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट CWR ज्याला आपण म्हणतो त्याची क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट कशी कॅल्क्युलेट करायची, कोणत्या पिकाला किती पाण्याची गरज आहे याचे जे टेबल्स आहे हे टेबल जे वाल्मीने जवळजवळ 30 वर्षापूर्वी ते प्रकाशन जे दिलेलं आहे ते आजही पूर्ण राज्यामध्ये आणि सगळ्या शासकीय विभागांमध्ये त्याचा उपयोग केला जात आहे. तर असे खूप तळागाळाचे आणि महत्वाचे विषय जे आहेत ते वाल्मीने हँडल केले आणि त्याप्रमाणे आपल्या जे आहेत ते डेव्हलपमेंट्स झालेले आहेत. आपल्या संस्थेमध्ये सर अनेक प्रकारचे रिसर्च प्रोजेक्ट जे आहेत त्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये अडॅप्टिव्ह रिसर्च, ऍक्शन रिसर्च, त्याच्यानंतर फार्मर पार्टिसिपेटरी ऍक्शन रिसर्च, सॉइल मॉइश्चरच्या स्टडीज आपण केलेल्या आहेत, सोशिओ इकॉनॉमिक स्टडीज केलेल्या आहेत आणि रिसेंटली सर आम्ही सेंट्रल वॉटर कमिशनसाठी बेसलाईन स्टडीज म्हणजे आपल्या राज्यातले 5 प्रकल्प त्यांनी निवडले होते. त्या 5 प्रकल्पांचे बेसलाईन स्टडीजचं काम पूर्ण केलं. जवळजवळ 1.5 कोटी रुपयांचं ते काम होतं आणि त्याचे रिपोर्ट जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सबमिट झालेले आहे. सर गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये जेव्हा अशा टेक्निकल इन्स्टिट्यूशन्सचे रिपोर्ट सबमिट होतात त्यावेळेला राष्ट्रीय स्तराची जी आपली नॅशनल वॉटर पॉलिसी आहे किंवा आपलं नीती आयोग आहे ह्या नीती आयोगांना अशा प्रकारचे जे टेक्निकल रिपोर्ट्स आहेत त्याच्यावरनं निष्कर्ष घ्यायला आणि पूर्ण देशाची गरज काय आहे आणि त्याच्याप्रमाणे कोणत्या आपल्याला धोरणं राबवायची आहेत याच्यावरती निर्णय होतात आणि तेच निर्णय मग आपल्यापर्यंत येतात. तर अशा प्रकारे महत्वाचे रिसर्च सुद्धा जे आहे ते वाल्मी संस्थेच्या माध्यमातून केल्या जात आहे सर. वाल्मी संस्था जसं मी आता म्हटलं की सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आहे. 16 मार्च 2024 रोजी आम्ही वाल्मी महाराष्ट्र नावाचं युट्यूब चॅनल आम्ही लॉन्च केलेलं आहे आणि आमची अशी इच्छा आहे सर की तुमचा एक 10 मिनिटाचा बाईट जो आहे आमच्या युट्यूब चॅनलसाठी ही आढावा बैठक झाल्यानंतर तुम्ही आम्हाला द्यावं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 860 जे आहे सबस्क्रायबर्स सध्या आहेत आणि रिसेंटली सर आम्हाला इंस्टाग्राम जे आहे त्यांनी हे उत्कृष्ट कार्य आहे म्हणून $5 जे आहे ते क्रेडिट केलेले आहेत. म्हणजे आमच्या मायनर अमाऊंट पण ते जे आले आमच्याकडे आणि त्यांनी जो कॉग्निझन्स घेतला आमच्या एफर्ट्सचा तो आमच्यासाठी फार महत्वाचा आणि खूप उत्साहवर्धक असा ठरलेला आहे सर.
आपल्या राज्यामध्ये सर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत पाणलोट विकास घटक 2 या कार्यक्रमाची अंमलबजावणी मागील 4 वर्षापासून केली जाते 2021 पासून. त्याच्यासाठी राष्ट्रीय स्तराचे ज्या गाईडलाईन्स आहेत त्या इश्यू झालेल्या आहेत. त्या आपल्या राज्याने वाल्मीला स्टेट रिसोर्स इन्स्टिट्यूशन म्हणून घोषित केलेलं आहे आणि या कार्यक्रमाअंतर्गत जवळजवळ 1,89,000 लोकांचं प्रशिक्षण कार्यक्रमचा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन वाल्मीने 2 वर्षापूर्वी बनवला होता आणि त्याच्या अंतर्गत आता कामं सुरू झालेले आहेत आणि जवळजवळ आतापर्यंत आम्ही 42 प्रशिक्षण करून ह्या 42 प्रशिक्षणामध्ये जे WDTs आणि PIA आहेत त्यांनाच फक्त प्रशिक्षण दिलेलं आहे. शेतकऱ्यांपर्यंत जे प्रशिक्षण द्यायचं आहे ते DRO, PTO, LRA ह्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून जायचं आहे. त्यांची निवड सुद्धा झालेली आहे. तर ते आम्ही करतोय. जवळजवळ 308 संस्था ज्या आहे वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेने निवडलेल्या आहे आणि आम्ही 1431 संस्थांची जी आहे छाननी आणि प्रस्तावांची छाननी केली होती. त्या प्रस्तावांच्या छाननीमध्ये ज्या बेस्ट संस्था होत्या त्या संस्थांची निवड वसुंधरेने केलेली आहे. तर ही छाननी जी आहे आणि तपासणीचं काम जे आहे हे आणि फील्डमध्ये जाऊन त्या संस्थांना व्हिजिट करणं आणि त्यांनी जे त्यांचे प्रस्ताव दिलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे जे कमिटमेंट केले आहे आले होते तेच तेच ते आम्ही मान्यता दिली आहे. तर त्याचं आम्ही व्हेरिफिकेशन फील्ड पर्यंत जाऊन केलं. तर आमचे 14चे 14 प्राध्यापक त्या याच्यामध्ये जवळजवळ 6 महिने लगातार रात्रंदिवस हेच काम करत होते सर. आज आपल्याजवळ हे 308 संस्थांचं मनुष्यबळ उपलब्ध झालेलं आहे आणि आमचा जो जवळजवळ 1 ते 1.5 लाख लोकांचा ट्रेनिंग करण्याचा जो एक मानस आहे तो आम्ही या 15 महिन्यामध्ये आता पुढच्या 15 महिने एक्झिक्यूट करणार आहे. त्यांचे नियुक्तीपत्र आता CEO वसुंधरेने इश्यू केलेले आहे. त्यांचे मास्टर ट्रेनरचे ट्रेनिंग जे आहे ते जानेवारीपासून आम्ही सुरू करतोय. जवळजवळ 500 मास्टर ट्रेनर्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रेंड होतील DRO, PTO, LRA चे आणि ते डाऊन द लाईन जे आहे कॅस्केडिंग मोडमध्ये ट्रेनिंग करतील आहे. तर सेल्फ हेल्प ग्रुप्सचे ट्रेनिंग ग्रामस्तरावर होणार आहे. त्याच्यानंतर युजर्स ग्रुप या योजनामध्ये जे बनतात त्यांचं प्रकल्प स्तरावरती ट्रेनिंग होणार आहे आणि जे वॉटरशेड ग्रामस्तरीय समित्या बनलेल्या आहेत ते आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जे म्हणजे हा प्रोग्राम संपल्यानंतर तिथे राहतील त्यांचं ट्रेनिंग डिस्ट्रिक्ट लेवलवर DRO करणार आहे. तर अशा प्रकारची पूर्णची पूर्ण एक योजना जी आहे ती संस्थांनी बनवलेली आहे आणि याच्यासाठी आम्ही 5 महत्वाचे प्रकाशनं प्रकाशित केलेले आहेत. एक सामाजिक गतिमानता सोशल मोबिलायझेशन वरती, कारण तो एक केंद्रबिंदू आहे या पूर्ण म्हणजे वॉटरशेड प्रोग्रामचा आत्मा ज्याला म्हणायचं तो आहे कम्युनिटी मोबिलायझेशन किंवा लोकांची भागीदारी. त्याच्यावरच आधारित पूर्ण कार्यक्रम आहे. त्याच्यात मृद आणि जलसंधारण अभियांत्रिकी मार्गदर्शिका भाग 1 आम्ही ती टेक्निकल पुस्तक आहे. ग्रामस्तरीय पाणलोट विकास समितीचं व्यवस्थापन कसं करायचं सर, आम्ही एक स्टेप पुढे गेलेलो आहे. आतापर्यंत फक्त समिती स्थापन करा, समितीला त्यांचे उत्तरदायित्व सांगा एवढ्यापर्यंत मर्यादित असायचं. आम्ही आता समितीचं व्यवस्थापन कसं करायचं, कारण कार्यक्रम संपल्यानंतर हे सगळी जी मत्ता निर्माण होईल ह्या मत्तेचा वापर कसा करायचा आहे आणि लोकांचं आपलं प्रोडक्शन डबल करायचं असेल तर त्याची देखभाल कशी करायची आहे. तर हे सगळे विषय जे आहे ते अनुत्तरित राहतात सर एकदा एक्झिट झाल्यानंतर. तर आम्ही या सगळ्या याच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करून त्या सगळ्या गोष्टींचं त्यांना ट्रेनिंग या ठिकाणी देतो. अशाच प्रकारे कृषी उत्पादन प्रणाली आणि या प्रोग्राममध्ये एक पॅराडाईम शिफ्ट आलेला आहे. तो हा आहे की हा फक्त इंजिनिअरिंग प्रोग्राम नाही आहे. याच्यामध्ये ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर याचं खूप उत्कृष्ट समन्वय जे आहे ते PMKSY WDC 2.0 मध्ये आहे आणि हाच विषय वाल्मीचा महत्वाचा विषय सुरुवातीपासून राहिलेला आहे. त्याच्यामुळे वी आर गिव्हिंग आवर बेस्ट टू मेक दिस एंटायर प्रोग्राम टेक्निकली व्हेरी साऊंड सर. तर अशा प्रकारे आमच्या ते पुस्तकांचे आम्ही तुम्हाला एक सेट पण या ठिकाणी देऊ इच्छितो सर. या सगळ्या कामांना करण्यासाठी आम्हाला जे अनुदान प्राप्त होत आहे त्याच्या संदर्भातली नेक्स्ट स्लाइड, अनुदानची स्लाइड दाखव सर. अनुदानाच्या संदर्भामध्ये सध्या निधीची आम्हाला जी प्राप्ती होते आहे ती अशी थांबून होते आहे. त्याच्यामुळे पुष्कळसे जे कामं आम्ही सुरू केलेले आहेत किंवा अजून ट्रेनिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याच्यासाठी आम्हाला करायचे आहे. ट्रेनिंग कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला पाहिजे आहे ते वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर असावं. कारण इथे आल्यानंतर सगळ्यांना, शेतकऱ्यांपासून सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की दिस इज माय इन्स्टिट्यूट आणि इथे गेल्यानंतर त्यांना एक हॉस्पिटॅलिटी आणि एक
म्हणजे भव्यता जी आहे ती जाणवली पाहिजे की यस दिस इज समथिंग दॅट. तर अशा प्रकारचं जे व्हिजन आहे ते व्हिजन घेऊन आम्ही पुढे जातोय. आम्ही आमचे जे पण ह्या सर्व याच्यात त्या पुणेवाल्यांनी बनवलं का? हो सर. Estimate. येस. ते estimate नाही बनवलं. बघितला तो Estimate एस्टिमेट म्हणजे तो प्लॅन बनवला. फक्त प्लॅनच बनवलेला आहे. आणखी त्याचं आपण ते RFP केलेलं आहे ते फायनल नाही झालं. ते तुम्हाला फायनल जे अपेक्षित आहे जे बोलले ते आम्हालाही पटलं, पण तसं ते आपलं टेंडर फायनल झाल्याशिवाय होणार नाही सर. ते फायनल केल्यानंतर मग त्यांना आपल्याला ऑर्डर द्यावं लागेल, वर्क ऑर्डर. मग ते आपल्याला प्लॅन तयार करून देतील, नंतर ते मंजुरीला येईल. तर आम्ही फक्त ती कल्पना त्यांनी जी करून दिली त्याच्यावरती आपण हे केलेलं आहे. जसं सर वी डू अंडरस्टँड दिस इज नॉट ए 1 year जॉब. हा 4-5 वर्षांमध्ये हे विजन आमचं पूर्ण होईल आहे. पण त्याच्यासाठी तुमचं आता म्हणजे शुभेच्छा आमच्या सगळ्यातून तुम्हाला की पुढचे 5 वर्ष जे आहे हे तुम्ही खातं घेतलं मी वाल्मीचा पुढचे 5 वर्ष तुम्ही आम्हाला ग्रूम करा सर. आता ते करायचंच आहे ना, येस सर. म्हणूनच आलो मी. तर ह्या विजन मध्ये तुमचं विजन ऍड करून आम्ही पुढची वाटचाल करू इच्छित आहे. आमचे जे फॅकल्टी मेंबर्स पण आता तुम्ही रिटायर रिटायर होताय ना. आम्ही रिटायर होतो, पण ही यंग जनरेशन आहे सर पूर्ण. हे यांचे 15-20 वर्षाची सर्व्हिस अजून बाकी आहे सर. तर दे आर द स्टेक होल्डर्स अँड दे आर द पिलर्स ऑफ वाल्मी. तर त्यांच्या पुढे आपण अशी चांगली धरोहर त्यांच्या हातात द्यावी की जे पुढचे 25-30 वर्ष ते पुढे घेऊन जाऊ शकते. अशी आमची सदिच्छा आहे आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. थँक्यू. आशीर्वाद करू, चांगलं काम आहे. आदरणीय मंत्री महोदयांना संस्थेच्या स्थापनेपासून ते भविष्यातील वाल्मी कशी असावी याबाबत विस्तृत माहिती देण्याबद्दल धन्यवाद सर. पंतप्रधान कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या योजनेअंतर्गत संस्थेने प्रकाशनं काही तयार केलेली आहेत सर. आजच्या या आढावा बैठकीस माननीय नामदार श्री संजयजी राठोड, मंत्री मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य हे आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते. तसेच श्री VB नाथ, महासंचालक वाल्मी, छत्रपती संभाजीनगर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. तसेच माननीय श्री नितीन दुसाने, आयुक्त मृद व जलसंधारण आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. श्री सुभाष कापगाते, अधीक्षक अभियंता तथा सहसंचालक वाल्मी यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. या आढावा बैठकीस उपस्थित असलेले सर्व विद्याशाखांचे विद्याप्रमुख यांचे देखील मी आभार मानते. सर्व उपस्थित मान्यवर तसेच माझे सर्व सहकारी, सर्व पत्रकार बंधू यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. माझी रिक्वेस्ट आहे की जे कोणी असे